तर पुढच्या 24 तासांसाठी मी थांबणार आहे आमच्या घराच्या टेरेस वरती. आदित्य डेरेला ना पुण्यावरतून घरी आल्यावर काही काम नसतं, त्याच्यामुळे आज मी ठरवलं होतं का मी ना आज 24 तास राहणार आहे माझ्या घराच्या टेरेस वरती. आणि हा हे चॅलेंज फक्त मी एकटा नव्हतं करणार, त्याच्यामुळे मी माझ्या मित्रांना पण बोलून घेतलं होतं. पण मित्र म्हणले आपल्याला जर चॅलेंज सुरू करायचं असेल ना तर त्याच्या आधी ना आपल्याला थोडंसं जेवण करावं लागेल. मग काय आम्ही आधी थोडंसं जेवण पण करून घेतलं आणि शेवटी ताट धुवायची बारी आली ना तर सगळे मित्र लगेच गायब झाले बरं का. आता सगळे गेलेच ना तर मी म्हणलो चला आपण आहे ना सगळ्या कमेंटला रिप्लाय देऊन टाकू. मोबाईल एवढ्यांच्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आपण आपल्या ना मॅकबुक करून पण लय जणांना रिप्लाय दिले. आता 2 मित्र ते चॅलेंज हारले होते, उरले होते आता आम्ही फक्त 2 जण. तेवढ्यात आम्ही बघितलं का वावरात काहीतरी पेटलेलं आहे, त्याच्यामुळे लवकर आम्ही एक जणाला फोन करून सांगितलं आणि त्यांनी ते लगेच विजवायला पण गेले. आणि आता जसं दिवस पुढे चालला होता तसं नाही एकदम भयंकर आणि कडक ऊन पडायला लागलं होतं. मग काय मॅकबुकचं झाकण खोललं आणि ते डायरेक्ट डोक्यावर घेतलं. आता आम्हाला मस्त सावली लागत होती. माझ्या घरातले नाही का पोराचे ब्लॉग्स फक्त आदित्य डेरेकचे ते ना म्हणलं चला आता थोडे बघायचे नसेल ना आपण हे वायफाय बंद करून टाकू. आता त्याच्यानंतर काय टाइमपास करा मग मला आठवलं अरे आपल्या डोक्यावर एवढे मोठे मोठे कॅमेरे लावलेले आणि ते कॅमेरे बिंगवायला ना तर मला लय मजा येते बरं का. आणि शेवटी डोक्यात एकदम क्रेझी आयडिया आली. बॉटलवर मॅकबुक आणि मॅकबुक सरळण्यात 3 आयफोन ठेवायचे होते, पण तेवढे त्यांना एकदम जोरात वारा आला आणि सगळे आयफोन पडून गेले. बघा आपल्या जर कष्टाचा पैसा असेल ना तर आपल्या एकाही वस्तूला साधा क्रॅश पण पडत नाही. बघा हा तर झाला पूर्ण आमचा दिवसभराचा व्हिडिओ. आता जर तुम्हाला रातचा व्हिडिओ बघायचा असेल ना तर लवकरात लवकर आपल्या लाईक आणि फॉलो करून घ्या.